मुंबई कल्याणनंतर आता ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये देखील एका युवकाला काही परप्रांतीय व्यक्तींनी मारहाण केली, ती घटना घडलेली आहे. त्याला उठाबशा काढायला लावल्यात. खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते, ही भाषा बोलावी असा सवाल केल्यानंतर या युवकाला मारहाण करण्यात आली आहे. त्याला उठाबशा काढायला लावल्यात. हा जो युवक आहे तो आपल्याबरोबर. बाळा, काय झालं नेमकं? ते बहिणीला ताप आलता, गोळ्या घ्यायला गेलतो. 4-5 दिवस झालं गोळ्या भेटले नाही. परत आणायला गेलो गोळ्या. गोळ्या भेटले नाही. घरी चाललेलो. फल फल घेऊन घरी चाललेलो. त्याला विचारलं मराठीत, "हे असा कसा किलो आहे?" मराठीमध्ये विचारलं. तो बोलला, "मेरे को मराठी आता नहीं." त्याला विचारलं, "कितने का किलो असा?" तो बोलला, "50-60 ते ₹60 झालते. मला 1च किलो घ्यायचं होतं. ₹60 झालते. ₹10 मी मराठीमध्ये विचारलं, "मेरे पास ₹50 ₹50 घे तू माझ्याकडं." तो त्यांचे 2 मित्र पण बसलेलं. त्यांना पण बोललो मी, "माझ्याकडे ₹50 आहेत, ₹50." तो बोलतो, "मेरे को मराठी आता नहीं, हिंदी में बोल." बोलता. त्याला तो बोला 10 साल त्याला विचारलं मी, "कितना साल हो गया तेरे को महाराष्ट्र में रहता है?" तो बोलता 10 साल हो गया. 10 साल हो गया महाराष्ट्र में रहता क्यों है? मराठी आता नहीं तो महाराष्ट्र के बाहर जा म्हणे. परत चाललेलो मी. वादावाद झाला. घरीच चाललेलो. त्यांनी परत मला बोलवलं. ते असे-असे बोलले. ते मला शिव्या द्यायला लागले. 70 जण जमले असते असं. ते धमकी देत होते, शिव्या देत होते. मला पाटनं मारत होते. काय धमकी देत होते. "दम है तो बोल के दिखा." असे-असे माफी मागायला लावली. जबरदस्ती मला माफी मागायला लावली. धमकी देत होते. त्यांनी एक कोणतर आहे त्यांनी कंप्लेंट केला. पोलिसांना बोलवलं त्याने. बोलतोय, "पोलीस आएंगे रुक." बोले. "ठीक है, आने दो पोलीस. पोलीस से बात करतो मी." असं सगळं. ते पोलीस आलते, गाडीवर बसून नेत होते. त्या गाडीवर पण शिव्या देत होते मला. त्यांच्या समोर पण मारले, पोलिसांच्या समोर मला शिव पण तू तक्रार दाखल केली? त्यावेळी काय केले, मला 4 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलेले. मी आतमध्ये होतो. बाहेर काय चाललेलं काय माहीत नाही. मला आतमध्ये बसून ठेवलेलं. 4 तास बसलेलो आहे मी. ते धमकी वगैरे देत होते. "दम में तो ऐसे-ऐसे बोल के देखा." पोलिसांच्या समोर. वाईट वाटतं का महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं जात नाही? महाराष्ट्रात मराठीच बोलायचं नाही तर मग काय बोलायचं? महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं सुरक्षित नाही. काय बोलायचं आता? मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाले महाराष्ट्राला. मराठी बोलायचं नाही बोलतात ते. काय बोलायचं आता? आता या प्रकरणामध्ये मनसेने देखील उडी घेतलेली आहे. मनसे या युवकाच्या बरोबर राहणार आहे, असं मनसेचे नेते अविनाश जाधव सांगतात. अविनाश, काय नेमका प्रकार आहे आणि काय मागणी? मुंब्र्यामधली कालची घटना जी आहे ती एक तरुण मुलगा मराठीत बोल म्हणून एका व्यापाऱ्याला एका हातगाडीवाल्याला सांगत होता आणि त्यातून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एक 50-60 मुसलमान मुलं जमली. त्याला धमकवण्यात आलं, त्याला मारण्यात आलं आणि त्यानंतर त्याला मराठीत बोल सांगितलं म्हणून माफी मागायला लावण्यात आली. सो या ज्या घटना आहेत या मराठी माणसासाठी अपमानास्पद आहेत. तुम्ही एका बाजूने अभिजात भाषेचा दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला मार खायला लावताय. ही फक्त ठाणे जिल्ह्यातली 5वी घटना आहे. सन्माननीय राजसाहेब ह्या लोकांना फार लेट कळतात मराठी माणसाला. साहेब मागच्या अनेक दिवसापासून एक गोष्ट सांगतात की ह्या ठाणे असं एकमेव जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या. ही लोकं आली कुठून? तर ही जी लोकं आहेत जी आता मराठी माणसाला दाद दाखवत आहेत ना, हीच ती लोकं आहेत जी सन्माननीय राजसाहेब एवढी वर्ष त्यांच्या भाषणातनं सांगतात. मला असं वाटतं जर आता थांबलं नाही तर महाराष्ट्रात उद्या भाषिक वाद तयार होईल आणि हे मुख्यमंत्र्यांनीच थांबवलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहिले मराठी आहेत. त्यामुळे त्यांनी देखील मराठी माणसाच्या आदरासाठी आणि त्यांचा मोठा वोटर देखील मराठी आहे. सो या सगळ्यासाठी जर आज त्यांनी जर कुठला कायदा केला नाही आणि गृहमंत्र्याला योग्य ते आदेश दिले नाहीत तर हा वाद उद्या रस्त्यात चौकात होईल. एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. मनसेची काय भूमिका आहे युवकाच्या बाबतीत? या मुलाच्या पाठी आम्ही खंबीर उभे आहोत. जे काही घडतंय ते चुकीचं आहे. खरं तर याचा खरा दोष हा मराठी माणसाचाच आहे. ज्या वेळेला मतदान करून आपली माणसं निवडून आणायची असतात त्यावेळेला हा माणूस पैसे बघतो, पैसे घेऊन मतदान करतो आणि ज्या वेळेला योग्य वेळेत ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला त्यांना मनसे दिसते. ठीक आहे, त्यांना जे करायचं ते त्यांनी केलं, परंतु आम्हाला सन्माननीय राजसाहेबांची शिकवण आहे, जिथे मराठी माणसावर अन्याय होतो तिथे आपल्या माणसांसोबत उभं राहायचं. सो आम्ही आमच्या माणसांसोबत उभं राहणार याच्या पुढे. पोलिसांशी काय बोललात? गुन्हे वगैरे दाखल? मी त्याला अरेस्ट केल्याच्या नंतर त्या लोकांनी पोलीस स्टेशनला जाऊन घेराव घातला. पोलीस स्टेशनला जाऊन घोषणाबाजी केली. एवढं काय होतं की त्या लोकांनी पोलीस स्टेशनला जाऊन घेराव घातला, घोषणाबाजी केली, एकत्र आले. सो पोलिसांच्या ह्यांच्या दबावाखाली जर याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर यालाही उचलून नेणं, धमकी देणं, मारणं हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्या लोकांवर आणि ते गुन्हे दाखल करण्यासाठी यांना घेऊन DCPकडे मी जाणार आहे. कालच्या घटनेनंतर आता मनसे देखील आक्रमक झालेली आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपण मतं त्यांना देत नाही, परंतु अशा काही घटना होतात त्यानंतर मनसेकडे लोकं धावतात, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. या मुलाच्या बाबतीत जो प्रकार घडला होता त्यानंतर आता
पोलीस जे काही अधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाला बळजबरी करून मारहाण केली आणि त्याचे उठाबशा काढायला लावल्या. या संदर्भात देखील मनसेच्या वतीनं पोलिसांची भेट घेतली जाणार आहे. विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.